बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंकेंनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावरती ताशेरे ओढले आहेत। बीड जिल्ह्यामधलं वातावरण समाधानकारक नाही। गुंडगिरीच्या माध्यमातून खंडणी वसूल करण्यासारखे प्रकार होत आहेत। पुढे त्यांची हत्या केली जाते असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय। वाल्मिक कराडच्या माध्यमातून गुन्हेगारी केली जात असल्याचा आरोपही सोळंकेंनी केलाय। तर फडणवीस किंवा अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। दरम्यान त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। माजलगावचे आमदार प्रशांत सोळंके सर आपल्या सोबत आहेत। साहेब, खरं तुम्ही विधानसभेमध्ये या संदर्भात आवाज उचललेला होता। कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल देखील प्रश्न आपण उपस्थित केले होते। ज्या पद्धतीने आता सगळ्या गोष्टी घडतायत, बीडमधला नेमकं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आपल्याला काय सांगतोय? नाही, कायदा आणि सुव्यवस्था बीड जिल्ह्यामध्ये दररोज आपण पाहतोय की परिस्थिती काही समाधानकारक नाही आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अवैध धंदे चालू आहेत। म्हणजे वाळूचा उपसा, गुटखा, मटका, देशी दारू ह्या सर्व धंद्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये काही लोकांच्या हातामध्ये पैसा येतो आणि त्या पैशाच्या माध्यमातून गुंडगिरी केली जाते। तर अशी परिस्थिती साधारणतः बीड जिल्ह्यामधली आहे। त्याचाच परिणिती म्हणून खंडणी मागणे, खंडणीतून मग खून करणे, हे सगळे प्रकार पुढे आलेले आहेत। आणि त्यामुळं या बीड जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासन असेल किंवा सरकारी इतर खाती असतील, हे सर्व खात्यावरती एक प्रकारे दबाव ठेवून काम केलं जातं आहे। अधिकारी लोक, पोलीस प्रशासन यांचे बटीक असल्यासारखं काम करत आहेत। त्यांच्या सांगण्यावरती खोटे गुन्हे नोंदवले जातात। कोणालाही उचलून अटक केली जाते, कोणालाही 307 मध्ये गोवलं जातं। असे अनेक प्रकार बीड जिल्ह्यामध्ये चालू आहेत। सर, आपण खरं सत्तेचा पक्ष राहिलेला आहात। नेमकी दहशत कोणाची आहे? सत्ताधारी पक्षाची, म्हणजे आतापर्यंत असंच बोलत होतं सत्तेतल्या लोकांची नेमकी दहशत कोणाची आहे? सुरेश दास म्हणतात की आकांची दहशत आहे। नेमका आका कोणाची दहशत या सगळ्या जिल्ह्यामध्ये? आता मागील 2.5 वर्षापासून या जिल्ह्याचं नेतृत्व कोण करतायत त्याचं नावच आम्हीच्या तोंडून घेतलं पाहिजे असं काही नाही। त्यांच्या माध्यमातून आता जे खंडणीच्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत वाल्मिक कराड, त्यांच्या माध्यमातून एक प्रकारे कुठं ना कुठंतरी या सर्व प्रकाराला आमच्या जिल्ह्याचं नेतृत्वच जबाबदार आहे असं म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही। आपण पक्षाचे नेते आहात, काय तशी काही मागणी आपण करणार आहात का? पालकमंत्रीपद करता यावेळेस पालकमंत्रीपदाकडं मोठ्या जबाबदाऱ्या असतात। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांच्याकडं हाताळण्याची क्षमता असलेल्या नेत्याकडे गेलं पाहिजे असं म्हटलं जातं। आपली भूमिका काय असणार आहे? निश्चितपणानं माझ्या भावना मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही बोलून दाखवलेल्या आहेत। आणि निश्चितपणानं त्यांच्यासारखा अजितदादा किंवा देवेंद्र फडणवीस सारखा जर त्यांनी पालकत्व या जिल्ह्याचं स्वीकारलं तर निश्चितपणानं ही जिल्ह्याची परिस्थिती बदलेल आणि त्याची फार मोठी सुधारणा होईल असं मला वैयक्तिक वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।